नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची वाट बघत आहेत, असं श्रीनाथ केसरी भव्य दिव्य ओपनचं 3 फेऱ्याचं अजूनपर्यंत सर्वात मोठं मैदान येत्या 9 नोव्हेंबरला संपन्न होत आहे. मैदानाचं नियोजन केलं आहे पैलवान चंद्रकांतदादा पाटील यांनी. टॉपचं नियोजन केलं आहे. मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय फॉर्च्युनर गाडी आहे, द्वितीय पारितोषिक थार गाडी आहे, तसेच पुढील तृतीय पारितोषिकपासून पंचम पारितोषिकपर्यंत 3 ट्रॅक्टर आहेत. 6व्या पारितोषिकला बुलेट गाडी आहे आणि 7व्या पारितोषिकला युनिकॉर्न गाडी आहे आणि पुढील 3 पारितोषिक देखील बघताय बाईक आहे. चांगल्या बाईक आहेत आणि या मैदानाची प्रवेश फी आहे 11,000 रुपये. त्याच्यानंतर गटपास होणाऱ्या गाड्यांनासुद्धा मित्रांनो बाईक आहे. त्याच्यामुळे एक टॉपचं मैदान दादाने आयोजन केलं आहे. उद्देश एकच, गोवंश संवर्धन. त्याच्यामुळे या मैदानात रती महारथी टॉपचे रणधीर टॉपचे पैरे 100% आपल्याला दिसणार आहेत. जनरलचं सुद्धा मैदान त्याच दिवशी आहे. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप पैरे. श्रीनाथ केसरी मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पैरा तुम्ही बघताय पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा त्याच्यासोबत दिसू शकतो. चालू सीझनचा बादशाह आणि पब्लिकचा भिताड म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल आणि सर्जा एवन जोडी आपल्या या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये दिसू शकते. टॉपचा स्पीड लागतो. याच्या आधी मला वाटते 2 वेळा ही जोडी पाळली आणि 2 वेळा 1 नंबर केला आहे. या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं. त्याच्यामुळे या टॉपच्या मैदानामध्ये नक्कीच मालक या ही जोडी पळवण्याचा नक्कीच विचार करतील. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमित शेठ भादले यांचा घरचा साज. आत्ता झालेल्या किकली मैदानातील 1 नंबरची मानकरी जोडी चिमण्या आणि वादळ हा जोड आपल्या फॉर्च्युनरच्या मैदानात दिसू शकतो. कारण घरचा साज इतका टॉप पळतो की घरचा साजच पळवण्याचा नक्कीच अमित शेठ निर्णय घेतील. तुफान असा स्पीड आहे. वादळलासुद्धा त्यांच्या दावणीमध्ये आधीच चिमण्या होता, कळंबीचा शंभू होता आणि अजून एक टॉपचा नंदी आता आला आहे, तो म्हणजे वादळ. टॉपमध्ये पळतोय, ज्या मैदानात जातो त्या मैदानात गुलाल घेतोय. आत्ताच किकली मैदानामध्ये ह्या जोडने 1 नंबर केला होता. त्याच्यामुळे हाच जोड आपल्या येणाऱ्या श्रीनाथ केसरी मैदानात नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा महाराष्ट्र केसरी अर्जुन. तुफान अशा फॉर्ममध्ये चाललेला अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो ज्या नंदीचा 6 महिने संघर्ष चालू होता. त्याच्यानंतर मैदानात आला, 1 नंबर केला. त्याच्या पुढच्या मैदानात 2 नंबर केला. असा MM नाना पेठ यांचा राजा आणि अर्जुन हे एवन जोडे आपल्या फॉर्च्युनरच्या मैदानात दिसू शकते. तुफान असा स्पीड लागतो दोन्ही नंदींना. त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण नक्कीच जुळून येऊ शकतं. टॉपचा स्पीड आहे अर्जुनलासुद्धा आणि राजालासुद्धा श्रीनाथ केसरी मैदानामध्ये. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो साखरवाडीचा बावऱ्या. आत्ताच झालेल्या सिद्धनाथ केसरी घाणंद मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाची मानकरी ही जोडी ठरली होती. गटाला, सेमीला आणि फायनलला जबरदस्त असा स्पीड लावला होता आणि चालू फॉर्म बघता दोन्ही नंदी फुल टॉप फॉर्ममध्ये पळतात. त्याच्यामुळे मालक नक्कीच हा जोड पळवण्याचा विचार करतील. तुफान असा स्पीड आहे बावऱ्यालासुद्धा. आणि फौजी ग्रुप यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या यांनी तर मित्रांनो काल गाजवून ठेवला आहे आणि आत्तासुद्धा त्याच जोमात पळतो. त्याच्यामुळे बाब्या आणि बावऱ्या हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय फॉर्च्युनरचं मैदान आहे. त्याच्यामुळे विविध भागातून आणि राज्यातून नंदी आपल्याला नक्कीच दिसतील. त्याच्यामुळे MP किंग डोंगरिया आणि शेरा हा सुद्धा टॉपचा पायरा आपला या मैदानात दिसू शकतो. दोन्ही नंदींना तुफान असा स्पीड आहे. आत्ता मागे बिंजोळला दाखल झाले होते. त्याच्यानंतर या डायरेक्ट मला वाटतं फॉर्च्युनर मैदानात ही जोडी आपल्याला दिसू शकते आणि हा मला वाटतं घरचा साजच आहे. डोंगरिया आणि शेरा एवन जोडे आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये दिसू शकते. टॉपचा स्पीड आहे डोंगरियालासुद्धा आणि शेरालासुद्धा. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमित शेठ भादले यांचा 1 BHK फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शाकीरबाई यांच्या नियोजनात पळणारा निलेश दांचा जलवा आणि शंभू. हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच या फॉर्च्युनरच्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये दिसू शकतो. तुफान असा स्पीड लागेल. जलवासुद्धा पब्लिकचा भितड आहे. मागच्याच मैदानात दॉर्लेच्या हारण्यासोबत फायनलचा गुलाल केला होता. टॉपचा सेमी पब्लिकने काढला होता हारण्याने आणि जलवाने. आणि पुन्हा एकदा या फॉर्च्युनर मैदानामध्ये कळंबीचा शंभू आणि जलवा हा एवन जोड आपला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मानगरकरांचा वादळ. सेमीचा बादशाह म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा मानगरकरांचा वादळ
आणि त्याच्यासोबत दिसू शकतो पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर. मागच्याच मैदानात फुरसुंगी मैदानामध्ये कॉकटेलने गुलाल घेतला आहे आणि कॉकटेलचा 2-3 महिने संघर्ष चालू होता, परंतु आता संघर्ष संपला आहे. आणि मोठे मोठे मैदान मित्रांनो आपण बघितले तर वादळ आणि कॉकटेल हा जोड आपला भरपूर वेळा पळताना दिसतो. त्याच्यामुळे येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये सुद्धा हा एक अंदाजे टॉपचा पायरा आहे. कॉकटेल आणि मानगरकरांचा वादळ हा जोड आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. करंजपूर मैदान किंवा मुंबई बिनजोड असेल, गाजवणारी जोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत दिसू शकतो यावर्षीचा पेडगाव हिंदकेसरी द्वारलीचा हरण्या. मित्रांनो एक अपडेट देतो, उद्याच्या काजळ मैदानात हरण्या दिसणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला सातेवाडी मैदानात देखील हरण्या दिसण्याची शक्यता कमी आहे. डायरेक्ट मला वाटतं हरण्या आता आपला या फॉर्च्युनर मैदानातच दिसेल. दादांना मी कॉल केला होता, सातेवाडी मैदानाचं नियोजन अजून झालं नाही, परंतु या फॉर्च्युनर मैदानामध्ये 100% हरण्या पळणार आहे. आणि सातेवाडीचं मैदानाचं नियोजन झाल्यावर देखील अपडेट येईल, परंतु या सातेवाडी मैदानात टॉपचं नियोजन चालू आहे. त्याच्यामुळे लखन आणि हरण्या हा सुद्धा एक A1 जोड आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. पायरा अजून फिक्स माहिती नाही, परंतु हा एक टॉपचा जोड आपला नक्कीच पळताना दिसू शकतो, लखन आणि हरण्या. पुढील संभाव्य आणि टॉपचे नंदी तुम्ही बघताय. घरचा साज ठाकूर आणि रुस्तम हिंदकेसरी मैब्या. मागच्याच मैदानामध्ये मला वाटतं कालच्या की परवाच्या मैदानामध्ये ठाकूरने चतुर्थ क्रमांक केला आहे. पुन्हा एकदा त्याच फॉर्ममध्ये आला आहे ठाकूर. आणि मैब्यासुद्धा मित्रांनो दुखापतीच होता, परंतु आपले आबा असतील किंवा सदा मास्तर असतील यांनी खूप मेहनत घेतली आणि दोन्ही नंदी आता पूर्णपणे रिकवर झाले आहेत. फेऱ्याला तुफान असा स्पीड आपल्याला बघायला भेटला ठाकूरचा आणि मैब्याचा. आणि कदाचित हा घरचा साजत येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. ठाकूर आणि मैब्या तुफान असा स्पीड आहे दोन्ही नंदींना आणि दोन्ही नंदी पूर्णपणे आता फिट आहेत मैदान गाजवण्यासाठी. हा सुद्धा घरचा साज येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. ज्या जोडीची चर्चा चालू आहे अशी A1 जोडी कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो घोटकरांचा रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्रात त्याची ओळख असा घोटकरांचा सर्जा. या A1 जोडची इंस्टाग्राम यूट्यूबवरती खूप चर्चा चालू आहे की हाच जोड आपला येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानात दिसू शकतो. आणि मित्रांनो असं वाटतं आहे की हाच जोड आपल्या फॉर्च्युनर मैदानात दिसेल. शेवटी मालक नियोजन करतात, परंतु खूप चर्चा चालू आहे या जोडीचे. मथुर आपला बिनजोडला दिसेल, परंतु 3 फेऱ्याच्या मैदानात आपला दिसणार नाही. डायरेक्ट 3 फेऱ्याचं 9 तारखेच्या फॉर्च्युनर मैदानामध्ये आपला मथुर दिसणार आहे. ही A1 जोड आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकते. हा सुद्धा एक अंदाजे टॉपचा पायरा आहे आणि हा जर जोड पाळला तर नक्कीच मित्रांनो हा जोड गुलालसुद्धा घेईल आणि फायनललासुद्धा हा जोड नक्कीच काहीतरी करू शकतो, कारण टॉपचं स्पीड आहे घोटच्या सर्जाला आणि मथुरला. पब्लिकचे भिताड आहेत दोन्हीसुद्धा नंद. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. घाणनकरांचा घरचा साज बाब्या आणि दुर्गा. बाब्या आणि दुर्गा हा जोड आपल्या फॉर्च्युनर मैदानामध्ये दिसू शकतो. दोन्ही नंदी टॉपमध्ये पळत आहेत. मागच्या मैदानात जरी दुर्गाची हार झाली होती तरीसुद्धा दुर्गासुद्धा फुल फॉर्मला आहे आणि बाब्याने होम ग्राउंडमध्येच अर्जुनसोबत 1 नंबर केला होता, तोसुद्धा पब्लिकने. त्याच्यामुळे मालक नक्कीच घरचा साज पळवण्याचा विचार करू शकतात. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे श्रीनाथ केसरी मैदानातील. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. चालू सीझनमध्ये ज्या नंदीची अखंड महाराष्ट्रात चर्चा आहे असा शिकरा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो किरणप्पा शाळगाव यांचा यावर्षीचा हिंदकेसरीचा मानकरी आणि भारतचा छोटा भाऊ रायना आणि शिकरा हा A1 जोड आपल्या फॉर्च्युनर मैदानात दिसू शकतो. दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्ममध्ये आहेत. ज्या मैदानात जाते त्या मैदानात दोन्ही नंदी गुलाल घेत आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला येणाऱ्या श्रीनाथ केसरी मैदानात नक्कीच दिसू शकतो. तुफान असा स्पीड बघायला भेटेल या जोडीचा. जर हा जोड सोबत पडला तर हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून अखंड महाराष्ट्रात ज्याची ओळख असा रायफल 81 आणि त्याच्यासोबत दिसू शकतो गाजा 4x4 आणि रायफल 81 हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपल्याला या मैदानात दिसू शकतो. दोन्हीसुद्धा नंदी टॉप पळतात आणि रायफलला तर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद बोलतात. त्याच्यामुळे रायफलसुद्धा काहीतरी घडून आणू शकतो
हा सुद्धा एक संभाव्यता टॉपचा पायरा आपला नक्की पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय विदर्भ एक्सप्रेस महाराज आणि त्याच्यासोबत कोण दिसू शकतो तर विठ्ठल नाना भुतकर आणि अजय शेट यांचा तेजा आणि महाराज हा एवन जोड आपला येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानात दिसू शकतो। तेजा भरपूर दिवस मैदानात नाही, त्याच्यामुळे कमेंट येतात तेजा कधी येईल, तर सातेवाडी मैदानात देखील तेजा दिसू शकतो आणि यासुद्धा मैदानात नक्कीच तेजा दिसेल। तेजा आणि विदर्भ एक्सप्रेस महाराज हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला या मैदानात नक्कीच दिसू शकतो। पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय शाकीर भाई यांचा घरचा साज सम्राट आणि राजा तर मित्रांनो दुखापतीतून बरा झाला आहे, परंतु सम्राट अजून पूर्णपणे बरा झाला नाही। परंतु जर सम्राट बरा झाला तर नक्कीच हा घरचा साज आपला या मैदानात पलटून दिसू शकतो। आणि सम्राट आणि राजाचा रेकॉर्ड आहे वडकी येथील 5 लाखाचा आणि 3 लाखाच्या मैदानात 1 नंबर या जोडीने केला होता। त्याच्यामुळे जर सम्राट जर पूर्णपणे बरा झाला तर हाच घरचा साज आपल्या येणाऱ्या फॉर्च्युनरच्या मैदानात दिसू शकतो। टॉपचा स्पीड आहे सम्राट आणि राजाला। पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाळासाहेब माणे घरनिके यांचा घरनिकेचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो सांडू मेस्त्री यांचा देवाबाई आणि घरनिकेचा राजा हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्या येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानात दिसू शकतो। राजाने सुद्धा मागच्या 2-3 मैदानात टॉपचा कमबॅक केला आहे। देवाबाई आपला मित्रांनो सध्या जास्त मैदानात दिसत नाही, परंतु जेव्हा येतो तेव्हा मैदानात गाजून जातो। त्याच्यामुळे देवाबाई आणि घरनिकेचा राजा हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो। मागे एकदा हा जोड पाळला होता तेव्हा हार झाली होती, परंतु तुफान असा स्पीड लागला होता, त्याच्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी कमबॅक करताना दिसू शकते आणि एका जोट्यात दिसू शकते। पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघता उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शेवाळे आबांचा पाखऱ्या। जसं बावऱ्याने आबांचं नाव कायम टॉपला ठेवलं आहे, तसेच पाखऱ्यासुद्धा मित्रांनो टॉपला पळतो आहे। आणि बैलगाडी क्षेत्र म्हटलं की आबांचं नाव मित्रांनो टॉपलाच आहे, कारण त्यांनी भरपूर असं योगदान दिलं आहे बैलगाडी क्षेत्रासाठी। येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये पाखरे आणि कंदूरचा राजा हा सुद्धा टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो। तुफान असा स्पीड लागेल, कारण दोन्ही नंदी चालू सीझन या पूर्ण सीझनमध्ये फॉर्मलाच आहेत। हा सुद्धा एक अंदाजे पायरा आपल्या या फॉर्च्युनर श्रीनाथ केसरी मैदानात नक्की दिसू शकतो। पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय संतोष शेठ तोडकर यांचा साई आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो शाकीरबाई यांचा वजीर। शाकीरबाई यांच्या दावणीतील सर्वच नंदी टॉपला आहेत। जर मित्रांनो चिमण्या आणि साई हा जर पायरा आपल्याला दिसला नाही तर कदाचित साई आणि वजीर हा एक टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। तुफान असं स्पीड आहे वजीरलासुद्धा आणि मागच्या मैदानामध्ये गुलालसुद्धा घेतला आहे साई आणि वजीरने, त्याच्यामुळे या फॉर्च्युनर मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड आपल्याला सोबत दिसू शकतो साई आणि वजीर। पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय लोणंदकरांचा भावऱ्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो प्रज्वलदादा दगडे यांचा बावधनकरांचा लक्ष्य आणि भावऱ्या। जबरदस्त जोडी पळते आणि या फॉर्च्युनर मैदानामध्ये हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपल्याला दिसू शकतो। भावऱ्यासुद्धा मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉप पळतो आहे आणि बावधनकरांचा लक्ष्यसुद्धा गुलाल घेतो आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला दिसू शकते। चौदरवाडी मैदानात गुलाल घेतला होता या जोडीने आणि येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानामध्ये हाच पायरा आपल्याला नक्की दिसतो। पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनमध्ये मैदानं गाजवणारा शनी शिंगापूरकरांचा चित्र्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो निसर्ग गार्डन कात्रज सुभाषदादा मांगडे यांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस आणि शनी शिंगापूरकरांचा चित्र्या हा एवन जोड आपला येणाऱ्या फॉर्च्युनर मैदानात नक्कीच दिसू शकतो। दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्मला आहेत आणि या जोडीत समीकरण खूप चांगलं जुळून येतं। चित्र्या आणि सुंदर बॉस हा एक टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी 7 वेळा अपरिचित राहिलेली जोडी 12 मिंद केसरी बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि बकासूर हाच जोड आपल्या या मैदानात पळताना दिसण्याची खूप शक्यता आहे। बाकी नंदींसोबत पण बकासूर टॉपच पळतो आणि खूप अशा जोड्या आहेत, खूप नावं चालू आहेत, परंतु चिक्क्या आणि बकासूर हे जर समीकरण जोडून आलं तर नक्कीच ही जोडी काहीतरी घडून आणेल, कारण अपरिचित जोडी आहे आणि टॉप पळतात दोन्हीसुद्धा नंदी आणि सुंदर नक्कीच ही सुद्धा जोडी काहीतरी नक्कीच घडून आणेल सोबत पळली तर, त्याच्यामुळे चिक्क्या आणि बकासूर हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो। पुढील संभाव्यता टॉपचा पायरा तुम्ही बघताय सासवडकरांचा बादल आणि त्याच्यासोबत दिसू शकतो किरणप्पा शाळगाव यांचा लाडका सप्त इंदकेसरी भारत हा सुद्धा एक संभाव्यता टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। तुफान असा स्पीड लागेल, दोन्ही नंदींची शरीरयष्टी बघताय आणि तसेच टॉपमध्ये पळतात सासवडकरांचा बादलसुद्धा आणि भारतने काल गाजवला आहे आणि अजूनसुद्धा गाजवतो आहे, त्याच्यामुळे या जोडीत समीकरणसुद्धा खूप चांगलं जुळून येईल। हा सुद्धा एक संभाव्यता टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच दिसू शकतो। तर मित्रांनो हे आहेत काही या मैदानातील
टॉपच्या पायऱ्या. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अंदाजे पायरे सांगितले आहेत, परंतु यातले 2-3 पायरे तरी मित्रांनो 100% फिक्स होतील. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.